प्रभाग 7 मध्ये आपची जोरदार एंट्री। भरत खाकाळ यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। खंडोबा मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ। प्रभाग 7 मध्ये भरत खाकाळांचा जल्लोष। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीकडून प्रभाग क्रमांक 7 मध्ये भरत श्रीराम खाकाळ यांनी उमेदवारी दाखल केली असून त्यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ सावेडी येथील खंडोबा मंदिरात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 2026च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 7 पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, कारण आम आदमी पार्टीकडून भरत श्रीराम खाकाळ यांनी अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे। भरत खाकाळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ सावेडी येथील खंडोबा मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला। यावेळी प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांनी भरत खाकाळ यांचा पुष्पहार घालून जंगी सत्कार केला। प्रचार फेरी दरम्यान वातावरण पूर्णपणे उत्साहाने भरलेलं होतं। नागरिकांनी भरत खाकाळ यांना खांद्यावर उचलून घेत आपला पाठिंबा उघडपणे दर्शवला। या प्रचार फेरीत तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका, स्वच्छ राजकारण आणि विकासाचा अजेंडा यामुळे भरत खाकाळ यांना मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। आता येणाऱ्या दिवसात प्रभाग क्रमांक 7 मधील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। रामकृष्ण हरी, मी भरत श्रीराम खाकाळ, मी आम आदमी पार्टी पक्षातून प्रभाग क्रमांक 7 द अनुक्रमांक नंबर 1 यामधून उमेदवारी करत आहे। सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्याचे काम मी नगरसेवक बनल्यानंतर करणार आहे। सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न म्हणजे लाईट, गटर, पाणी, रोजगार, शिक्षण, आरोग्य, त्याचबरोबर महिलांचे सशक्तीकरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांची सुरक्षा। या उपाययोजना करण्याचे काम करण्यासाठी मी या उमेदवारी करत आहे। नगरसेवक बनण्यासाठी मी ही उमेदवारी करत आहे। मला आज आवर्जून सांगावंसं वाटतं, ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनतेचा आणि देवाचा आशीर्वाद अशी होणार आहे। धनशक्ती म्हणजे एक सायकलवर चालणारा माणूस महानगरपालिकेत चोरी करून आज कोट्याधीश बनतो, यासाठी ही लढाई मला करायची आहे। मला ही लढाई यासाठी करायची आहे, ज्या उमेदवाराला जनतेने 15 वर्ष निवडून दिले, एक वेळा महापौर पद दिले, अशा माणसाने त्याच्या गावाच्या शेजारी असलेली सरकारी शाळा, ती शाळेचा सुद्धा विकास केला नाही। त्या माणसाने तो ज्या गावात राहतो त्या गावाचा सिटी सर्वे आजपर्यंत झालेला नाही। तसंच त्या माणसाने महापौर पद घेतले, परंतु सावेडी उपनगराला आजपर्यंत स्मशानभूमी मिळालेली नाही। हे कार्य त्यांचं होतं, त्यांनी केलं नाही आणि ते पूर्ण करण्याचा ध्यास माझ्या मनात आहे। मित्रांनो, महापौर पद घेतल्यानंतर त्यांनी 2.5 वर्ष घराच्या बाहेर ते बंगल्यातून बाहेर निघले नाही। त्यावेळी सामान्य जनतेचे काय हाल होते हे आपण सर्वांनी पाहिले। यासाठी नगरसेवक हा चांगला असला पाहिजे आणि चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावा, अशी जनतेची पण या पब्लिकहून इच्छा आहे असे मला वाटते। आणि ही पब्लिक पाहून मला आज असं वाटतंय की माझा विजय म्हणजे जनतेचा विजय, आणि जनतेचा विजय हा नक्की होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष। धन्यवाद। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।